ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांसाठी आली आहे जबरदस्त खुशखबर। आता चूल आणि मूलपुरतं आयुष्य नाही, तर थेट लखपती होण्याची संधी। होय, लखपती दीदी योजनेमुळे राज्यातील तब्बल 37 लाख महिला आधीच लखपती बनल्या आहेत आणि आता सरकारने 2020 पर्यंत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचं मोठं लक्ष्य ठेवले आहे। दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, कुक्कुटपालन, मसाले तयार करणे, अन्न प्रक्रिया आणि छोट्या उद्योगांमधून ग्रामीण महिला आता स्वतःचा व्यवसाय उभा करत आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशिक्षण, बँकेचं कर्ज आणि बाजारपेठ ही तिन्ही मदत महिलांना मिळत आहे। म्हणूनच आज ग्रामीण भागातील महिला फक्त घर सांभाळत नाहीयेत, तर स्वतःचं साम्राज्य उभं करत आहेत। तर नेमकी ही लखपती दीदी योजना काय आहे, अर्ज कसा करायचा आणि तुम्हालाही याचा फायदा कसा मिळेल, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांसाठी एक जबरदस्त खुशखबर समोर आली आहे। कारण आता गावातील महिला फक्त घर सांभाळणाऱ्या नाहीत, तर लघु उद्योजक म्हणजे स्मॉल एंटरप्रेन्योर्स बनत आहेत। राज्य सरकारच्या लखपती दीदी योजनेमुळे तब्बल 37 लाख महिला लखपती बनल्या आहेत आणि आता सरकारने 2026 पर्यंत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचं मोठं लक्ष्य ठेवलं आहे। मित्रांनो, ग्रामीण महाराष्ट्रात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत लखपती दीदी उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे। या योजनेचा उद्देश स्पष्ट आहे, ग्रामीण महिलांना सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजेच बचत गटातून उद्योजकतेकडे घेऊन जाणे। आधी महिला बचत गट फक्त सेव्हिंग आणि लोन घेण्यापुरते मर्यादित होते, पण आता या गटांमधून महिला बिझनेस सुरू करत आहेत। ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त होते, त्यांना लखपती दीदी म्हणून सन्मानित केले जाते। सध्या राज्यात जवळपास 37 लाख महिलांनी हा टप्पा गाठला आहे। या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्किल ट्रेनिंग। महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते, जसे की दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी पालन, अन्न प्रक्रिया, मसाले तयार करणे, हस्तकला आणि कापड व्यवसाय। याशिवाय महिलांना मार्केट लिंकेज देखील दिली जाते, म्हणजे तयार केलेल्या वस्तूंची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते। तसेच बँकांच्या मदतीने लोन आणि वर्किंग कॅपिटल देखील उपलब्ध करून दिले जाते। या योजनेमुळे महिलांचे फक्त उत्पन्न वाढले नाही, तर त्यांचा आत्मविश्वास आणि कुटुंबातील निर्णय क्षमता देखील वाढली आहे। आज ग्रामीण भागातील अनेक महिला कुटुंबाच्या आर्थिक निर्णयांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत। सरकारी अधिकाऱ्यांच्या मते शासनाच्या योजनांची साथ आणि महिलांची जिद्द या 2 गोष्टींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळत आहे। आता सरकारचे पुढचे लक्ष्य आहे 2025-26 पर्यंत आणखी 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवणे। जर हे लक्ष्य पूर्ण झाले, तर ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणाचा हा मॉडेल संपूर्ण देशासाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकतो। मित्रांनो, तुमच्या गावातही एखादी महिला लखपती दीदी बनली आहे का? कॉमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच सरकारी योजना, शेती आणि आर्थिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।